नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये MSCIT फायनल एक्झाम समर व्हॅकेशनमधील बॅचसाठी जे क्वेश्चन्स येणार आहेत प्रॅक्टिकलचे, त्या आधारित किंवा थेअरीचे सुद्धा त्या आधारित आपण काही परीक्षा डेमोचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे सगळ्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातनं आपण हा व्हिडिओ बघताय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून असेच रिलेटेड टू MSCIT एक्झाम व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. या ठिकाणी सॉफ्टवेअरला आपण लॉग इन करूयात. जो क्लासमधनं तुम्हाला ID पासवर्ड मिळाला येण्यासाठी तोच वापरून तुम्ही तुमच्या कम्प्युटर क्लासमध्ये गेल्यानंतर या सॉफ्टवेअरमध्ये प्रॅक्टिस करू शकता. त्यातील मी एक एक्झाम तुम्हाला सोडून दाखवणार आहे. त्या एक्झामचं नाव आहे MSCIT प्रॅक्टिस टेस्ट. यातील 2 नंबरची MSCIT प्रॅक्टिस टेस्ट ही परीक्षा आज मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. ही परीक्षा यासाठी आपण सिलेक्ट करतो, यामध्ये 35 क्वेश्चन्स असतील आणि प्रॅक्टिकल जे असतील, आणि यानंतरचा जो व्हिडिओ असेल तो आपण मे बी MCQ क्वेश्चन्स म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनवरती बनवण्याचा प्रयत्न करूया. तो व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहिजे असेल त्यासाठी ही कमेंटमध्ये तुम्ही कळवू शकता. या ठिकाणी बघा, टेक अ टेस्टवरती आपण क्लिक केली. इथे नेक्स्ट करायची. लँग्वेज सिलेक्ट करा. मराठी लँग्वेजमधून आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या कम्प्युटर क्लासमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतले MSCITला तिथे प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे. त्यानंतर आय एम रेडी टू बिगिन या बटनावरती क्लिक करून एक्झाम स्टार्ट केली. आता बघा, या ठिकाणी 35 क्वेश्चन्स आहेत. 40 मिनिट्सचा टाईम आहे आपल्याकडे. आपण पहिला प्रश्न वाचूयात. सपोर्ट फोल्डरमधील ABC जी फाईल आहे ती कॉपी करायची आहे आणि होम इंडेक्स या फोल्डरमध्ये पेस्ट करायची आहे. तर बघा, सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं. ह्या फाईलला आपण अगोदर लेफ्ट नंतर राईट बटन क्लिक, कॉपी बटन. आता बघा, भरपूर विद्यार्थींना वाटेल की शॉर्टकट वगैरे सर का वापरत नाही. शॉर्टकट वगैरे सगळ्या गोष्टी मी वापरून त्याही दाखवू शकतो, पण आपण अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ जास्त डेडिकेटेड बनवतो की ज्या विद्यार्थ्यांना लगेच थोडंफारही त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये बऱ्याचशा अडचणी येते, थोडंफार गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी सॉल्व्ह करताना इश्यू येतो. त्यासाठी सिम्पल बनवण्याचा प्रयत्न मी करतो सुरुवातीला. त्यामुळे बघा, राईट बटन क्लिक करून इथून कॉपी करू शकता, किंवा शॉर्टकट जर तुम्हाला माहिती असेल तर बघा, Ctrl+C. जस्ट क्लिक ऑन द फाईल, देन प्रेस Ctrl+C. बॅक बटनाने पाठीमागे जायचं. होममध्ये इंडेक्समध्ये जाऊन इथे Ctrl+V म्हणजे फाईल इकडे पेस्ट झाली. 7 नेक्स्ट केलं. बघा, हा क्वेश्चन आपला कंप्लीट झाला. पुढचा प्रश्न काय सांगतो, सपोर्ट फोल्डरमध्ये असलेली रिझल्ट फोल्डर डिलीट करा. आता या ठिकाणी सपोर्टमध्ये जायचं, होममध्ये जायचं, रिझल्ट फोल्डरवरती क्लिक करायचं जस्ट एकदा, आणि डिलीट बटन तुम्ही इथूनही डिलीट करू शकता. डायरेक्टली या कट हे बटन दिसते किंवा डिलीट म्हणतात त्यावरती क्लिक करू शकता, किंवा कीबोर्डवरून डायरेक्ट डिलीट बटन प्रेस करा. ती फाईल डिलीट झाली आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 2 इमेजेस एकत्रित करायचे. क्वेश्चन स्टार्ट केला. वर्ड सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट वर्ड या टूलचा हा क्वेश्चन आहे. फर्स्ट इमेजवरती क्लिक केले. शिफ्ट आपल्या कीबोर्डचं शिफ्ट बटन तुम्हाला प्रेस करायचं आणि दुसऱ्या इमेजवरती क्लिक करायचं. फॉर्मॅटवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी दोन्ही इमेज बघा सिलेक्ट असल्या पाहिजे, आणि इथे ग्रुप यावरती क्लिक करायचं. परीक्षेला हा प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. बऱ्याच जणांना 2 इमेज सिलेक्ट करताना इश्यू होतो. हा व्हिडिओ तुम्ही नीट काळजीपूर्वक बघा, अशी छोट्या गोष्टी तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतील. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये 75% झूम लेवल सेट करायची. व्ह्यूमध्ये जायचं, या ठिकाणी झूमवरती क्लिक करायचं आणि 75, देन ओके आणि 7 नेक्स्ट. त्यानंतर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट करा ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानाची संख्या समाविष्ट असेल, जेणेकरून असे दिसेल. यामध्ये इन्सर्टमध्ये फुटर समाविष्ट करायचे. तर फुटरमध्ये गेलो आपण इथे, आणि पेज नंबरमध्ये बॉटम ऑफ पेज घ्यावं लागेल, आणि त्याच्यामध्ये इथे तो प्रकार असेल या पद्धतीने. पान क्रमांक आणि पानाची संख्या समाविष्ट असेल, जेणेकरून ते असे दिसेल. तर या पद्धतीने बघा, इथे दिसतंय की
वन ऑफ 17 पानाचं पेज आहे, तर कितव्या पानावर आपण आहोत अशा पद्धतीने ते दाखवतो. सेम त्यांना जसं पाहिजे तसं ते आलं. क्लोज हेडर फुटर करायचं आणि 7 नेक्स्ट करायचं. तर इन्सर्टमध्ये हेडर, हे बघा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, फुटर समाविष्ट करा. आता फुटर समाविष्ट करा म्हटल्यानंतर मुलाला वाटतं की फुटर, पण इथे त्याने काय सांगितलं, फुटर म्हणजे पानाच्या तळाशी फुटर समाविष्ट करायचं ज्यामध्ये नंबर असेल. तर पेज नंबरमध्ये जाऊन बॉटम ऑफ पेज घ्यावं लागेल, तेव्हा ते ॲज अ फुटर म्हणून ते तिथे पेज नंबर येतील. 7 नेक्स्ट केले. पुढचा प्रश्न सांगतो, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टू कंटेंट लेआउट असणारी नवीन स्लाइड सर्वात शेवटी इन्सर्ट करायची. स्टार्ट क्वेश्चनवरती क्लिक करायचं. आता बघा, टू कंटेंट असणारी सर्वात शेवटी, बरेचसे जण ही छोटीशी एक चूक होते एक्झामला की आपण डायरेक्ट नवीन स्लाइड घेऊन टाकतो. तसं न करता सगळ्यात शेवटला क्लिक करा किंवा शेवटच्या स्लाइडवर क्लिक करा आणि मग इथे टू कंटेंट असलेली स्लाइड सिलेक्ट करा. तुम्ही बघू शकता शेवटी ती स्लाइड आलेली आहे. पुढचा प्रश्न, कलर फोल्डरमधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डी नसलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा. हा क्वेश्चन बऱ्याच जणांना कन्फ्यूज क्रिएट करतो की स्टुडंट आय डी फोल्डर सापडत नाही सर. बघा, ज्या लॉग इनने आपण लॉग इन केलेलं असतं ना, किंवा परीक्षेला सुद्धा आपला लर्नर कोड इथे येऊन जातो. सध्या आपला इराचा जो आय डी आहे तो इथे आलेला आहे. तर हे फोल्डर आहे आणि ह्या फोल्डरमध्ये कलर आहे. तर जी कुठली फाईल आता कॉपी करून आणायची ती इथे या कलर फोल्डरच्या खाली, म्हणजेच ह्या ऋषिकेश नावाचं जे फोल्डर दिसतं सध्याला, इथे आपल्याला ते पेस्ट करायचे. बघा, आता कलरमध्ये गेलो, ही पिंक फाईल कॉपी केली, बॅक आलो. इथे तुमचं नाव असेल, एक्झामच्या टायमाला लर्नर कोड असेल, तर सगळ्यात सुरुवातीला जे फोल्डर ओपन होतं त्यात पेस्ट करायची. सगळ्यात सोपं अजून एक सांगतो बघा, तुम्ही आतमध्ये इथे ज्यावेळेस पाठीमागे येतात, बॅक बटन जोपर्यंत प्रेस होतो तोपर्यंत प्रेस करा. एकदा ब्लॅक बटन ब्लर झालं, डिसेबल झालं, समजायचं आपण आता सगळ्यात एंडला आलोय, इथे पेस्ट करून टाकायचं. थोडक्यात जिथून आपण एंटर करायला सुरुवात केली फोल्डरमध्ये तिथे बाहेर पेस्ट करायचं, 7 नेक्स्ट करायचं. परत एकदा वर्ड या ॲप्लिकेशनचा क्वेश्चन आलेला आहे. इन्सर्टमध्ये जायचं आहे. क्वेश्चन काय सांगतो तो वाचूयात आपण. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 5 रो आणि 5 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करायचं. टेबलवरती क्लिक करायचं. बघा, तुम्ही इथूनही सिलेक्ट करू शकता, बट आपण त्याला इन्सर्ट टेबल बनणं 5x5 अशा पद्धतीने इथे आपण इन्सर्ट केलं आणि ओके. तर 5x5चा टेबल आपल्याला इथे आलेला दिसेल. पुढचा प्रश्न काय सांगतो बघा, सपोर्ट फोल्डरमधून टेक्स्ट डॉक्युमेंट सपोर्ट डिफॉल्ट इथे कॉपी करा. सपोर्टमध्ये जायचं, ह्या टेक्स्ट डॉक्युमेंट ह्याचे दोन्ही फाईल आहेत, ह्या राईट बटन क्लिक करून याला कॉपी करायचं किंवा कंट्रोल-C. हे बघा, इथे भरपूर जणांचं चुकतं, हे असं व्यवस्थितपणे याला असं सिलेक्ट करा, राईट बटन क्लिक, कॉपी, डिफॉल्टमध्ये इथे पेस्ट. त्या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आता आपण बघूयात. पुढचा प्रश्न काय सांगतो, दिलेल्या स्प्रेडशीटमधील कॉलम चार्टला बार चार्टमध्ये बदलायचं. तर बघा, या ठिकाणी आता एक्सेलचा प्रश्न आता या ठिकाणी तो आहे. आता हा एक्सेलचा क्वेश्चन आपण सोडण्यासाठी क्लिक टू स्टार्ट बटनावरती आपण क्लिक केले. इथे बघा, चार्टवरती आपल्याला क्लिक करायचे आणि या चार्टला आपण क्लिक केले. इथे डिझाईन टॅबवरती आपण जाऊन चेंज चार्ट टाईप, बघा, चार्टचा क्वेश्चन असला ज्यावेळेस आपण चार्टवरती क्लिक करतो, ऑटोमॅटिक डिझाईन आणि फॉर्मॅट असे दोन मेनू येतात. नॉर्मली चार्टचे आन्सर डिझाईनमध्येच, एक तर इकडे लिजंड वगैरे त्याची पोझिशन चेंज करायची असते आणि चेंज या टाईपमध्ये आपल्याला कॉलमला बारमध्ये कन्वर्ट करायचं. बार चार्ट घेतला आणि ओके केले. हे बघा, इथे खूप जणांचं कन्फ्युजन होतं की इथे बार घेतल्यानंतर भरपूर जणांना वाटतं यापैकी दुसरं काही निवडायचं काय. काहीच निवडायचं नाही. बाय डिफॉल्ट जी स्टाईल आहे क्लस्टर बार चार्टमधील, म्हणजे क्लस्टर बार, त्याच्यामध्ये जे बाय डिफॉल्ट सिलेक्ट आहे तीच राहू द्या, तसंच ओके करा. चेंज इकडे तिकडे काहीच करू नका. पुढचा प्रश्न आपण स्टार्ट केला. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये प्रत्येक स्लाईडमध्ये ॲक्शन बटन आपल्याला इन्सर्ट करायचं. आता या ठिकाणी पहिल्या स्लाईडवरती क्लिक करायचं, इन्सर्टवरती क्लिक करायचं. शेपमध्ये सगळ्यात खालती बघा ॲक्शन बटन प्रिव्हियस, म्हणजे पाठीमागे दिशा दाखवणार आहे, ओके करायचं. बघा, इथे पण फॉर्मॅटमध्ये इथून तुम्ही डायरेक्ट शेप घेऊ शकता, परत इन्सर्टमध्ये जाऊनही घेऊ शकता. मी इकडनं सिलेक्ट केला, ओके केलं. पुढच्या स्लाईडमध्ये गेलो, पुन्हा इन्सर्टमध्ये जावं लागेल. पहिला शेप स्लाईडवरतीचा तुम्हाला इन्सर्टमधून घ्यावं लागेल. या पद्धतीने दोन्ही स्लाईडवरती टाकायचा आहे. आणि हा प्रश्न परीक्षेला तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल मुलांना, त्यामुळे ह्या प्रश्नाची चांगली प्रॅक्टिस करून किंवा चांगलं लक्ष द्यायला ठेवा. याला फक्त ओके करा आणि सबमिट करा.
पुढचा प्रश्न काय सांगतो, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त ब्लँक स्लाइड सर्व शेवटी ऍड करायचे. बघा स्लाइडचं नाव दिलेलं असतं, त्या स्लाइड ती स्लाइड ऍड झाली पाहिजे. शेवटच्या स्लाइडवर क्लिक करून इथे न्यू स्लाइडमध्ये ब्लँक 1 2 3. मी तुम्हाला असं प्रेफर करेल की तुम्ही इथे बाणावरती क्लिक करून आतमधूनच ती स्लाइड निवडत जा, बाहेरनं डायरेक्टली क्लिक करू नका. 3 स्लाइड टाकल्या आणि 7 नेक्स्ट. पुढील प्रश्न सांगतो, दिलेल्या फोल्डरमध्ये सर्च इंजन टेक्स्ट फाईल शोधा. बघा या ठिकाणी सपोर्टमध्ये जायचं, इन्फॉर्मेशनमध्ये जायचं, हेल्थमध्ये जायचं, डबल क्लिक करत करत एक फोल्डर ओपन केले, ती फाईल ओपन करायची आणि त्यामधील सर्व टेक्स्ट डिलीट करायचे. कंट्रोल ए, कीबोर्डवरून कंट्रोल ए टाईप प्रेस करायचं आणि कीबोर्डवरून डिलीट बटन दाबायचं. सगळा टेक्स्ट डिलीट झाला. फाईल बटनावर क्लिक करून सेव्ह करा, क्लोज करा आणि 7 नेक्स्ट. पुढील प्रश्न काय सांगतो, दिलेल्या डॉक्युमेंटमधून होम ग्रुप या शब्दाची हायपरलिंक काढून टाका. या ठिकाणी बघा होम ग्रुप, इथे बघा हा शब्द दिसतो, याला सिलेक्ट करायचं आणि इन्सर्टमध्ये लिंकमध्ये इथे रिम्यूव्ह हायपरलिंक यावरती क्लिक करून 7 नेक्स्ट करायचं. पुढील प्रश्न, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या वाक्याची अलाइनमेंट सेंटर अलाइनमेंट करा. पहिला वाक्य सिलेक्ट करायचं. बघा शॉर्टकट एकदम बरोबर त्याच्या पुढे असं क्लिक करा, काही सिलेक्ट करत बसायची गरज नाही. सिलेक्ट करताना थोडं जरी आपल्याकडनं सिलेक्शन राहिलं तरी आपल्याला उत्तराचे मार्क्स भेटत नाही. सेंटर अलाइन करायचं आणि 7 नेक्स्ट करायचं. पुढील प्रश्न काय सांगतो, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सायन्स या विषयाचे एकूण मार्क्स कॅल्क्युलेट करा. K23 मध्ये सेल जी सेल आहे K23, बघा सर्वप्रथम K कॉलम सिलेक्ट केला आणि इकडनं 23 नंबरची सेल K23 इथे जायचं आणि सर्व विद्यार्थ्यांचे एकूण म्हणजे टोटल सम करायचं. बघा इथे जे ना ज्यावेळेस असं बाय डिफॉल्ट सिलेक्ट होऊन येतं तर एक्स्ट्रा सिलेक्शन आपल्याला कमी करायचं आहे. आता एक्स्ट्रा सिलेक्शन कमी कसं करायचं, बघा वरून असं सिलेक्ट करत आणायचं आणि इथपर्यंतच सिलेक्ट करायचं. बघा ही एक्स्ट्रा जी लाईन होती ती मी सेल होती ती सिलेक्ट झाली ती, त्याला मी त्यातून सिलेक्शनमधून काढून टाकलं आणि एंटर करायचं. बघा 1604 अशी टोटल ह्या सगळ्या विषयांची इथे आलेली आहे. तो फॉर्म्युलाचा तो क्वेश्चन होता, इथनं मी तो सॉल्व्ह केला. यामध्ये मॅक्स, मीन, ॲव्हरेज किंवा कधी कधी आतमधनं इथं इफ असे ते क्वेश्चन्स विचारले जातात. 7 नेक्स्ट केलं. पुढील प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमधील स्लाइड क्रमांक 1 मधील शीर्षकातील ओळीचं अंतर बदलायचं. बघा प्रश्न स्टार्ट केला, पहिला स्लाइडमधील टेक्स्ट सिलेक्ट केला आणि या ठिकाणी लाईन स्पेसिंगमध्ये किती करायचे 2.5 अशा पद्धतीने अंतर यातलं आपल्याला इन्क्रीज झालेलं दिसेल आणि 7 नेक्स्ट करायचं. पुढचा प्रश्न काय सांगतो, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाइड ॲड करा. पहिल्या स्लाइडला स्लाइड क्रमांक 1 मध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे, त्यामध्ये ऑफिस टेक्स्ट टाईप करायचा. अर्धा प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात आणि मग पुढील प्रश्न वाचू जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन नको जास्त. बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 4 नवीन स्लाइड ॲड केल्या. इथे एक आता स्लाइडचं नाव नसल्यामुळे मी व्यवस्थितपणे 4 जे आहे तर ब्लँक स्लाइड इन्सर्ट केल्या. पहिली एक स्लाइड आणि आता 4 टोटल 5 स्लाइड झाले. पहिल्या स्लाइडवरती जायचं, इन्सर्टमध्ये एक टेक्स्ट बॉक्स घेतला, त्यामध्ये कोणतं नाव लिहायचं ऑफिस. बघा डायरेक्टली कॉफी करू शकता. पण आता बघा कॉफी करताना इथे एक्स्ट्रा स्पेस हे झाला. बघा तुम्ही जर इथे नीट ऑब्झर्व केलं मुलांना, व्हिडिओची क्वालिटी जर कमी असेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा. ऑफिस नंतर ई नंतर स्पेस पडला, त्याला मी कट केलं, त्या स्पेसमुळे आपलं उत्तर चुकलं असतं. आता बरेचसे मुलं काय करतात ना, याला अशा पद्धतीने सिलेक्ट करतात आणि मग कॉपी पेस्ट करतात, ते एकदम रॉंग आहे. इथे बघा हा जो बॉक्स आहे ना त्याला सिलेक्ट करण्यासाठी इथे वरती क्लिक करा. बघा यावरती क्लिक करा. आता तो बॉक्स सिलेक्ट झाला, कंट्रोल C ने कॉपी करा किंवा इथूनही कॉपी करा. बघा सिंपल इथून कॉपी करा, इथं क्लिक करा आणि पेस्ट. क्लिक शॉर्टकटही वापरू शकता, पण पूर्ण बॉक्स सहित ते आलं पाहिजे. सर्व स्लाइडवरती पेस्ट करायचे आहे इथे. येस, टेक्स्ट टाईप करा, सर्व कॉपी करा, पेस्ट करा. पहिल्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करून त्यामध्ये ऑफिस टेक्स्ट टाईप करा, कॉपी ऑप्शन वापरून हा टेक्स्ट बॉक्स इतर सर्व स्लाइडमध्ये पेस्ट करा आणि स्लाइड सॉर्टर व्ह्यूमध्ये दाखवा. आता व्ह्यूमध्ये जायचं, सर्वांच्यात आला की एकदा चेक करायचं आणि स्लाइड सॉर्टर व्ह्यू, हे बघा इथे स्लाइड सॉर्टर व्ह्यू यावरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने इथे लास्टला सगळ्याचं ऑफिस नाव दिसेल आणि 7 नेक्स्ट करायचं. पुढील प्रश्न काय सांगतो, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल रेंज A2 ते G7 याला SN2 ही सेल स्टाईल अप्लाय करायची. बघा इथे बाय डिफॉल्ट सिलेक्शन होऊन आलेलं असतं मुलांना. इथे बघा अशा पद्धतीने सिलेक्ट ऑलरेडी आहे.
फक्त आता सेल स्टाईलमध्ये जायचं आणि या ठिकाणी SN2 याला सिलेक्ट करून सेव्ह नेक्स्ट करायचं. पुढील प्रश्न काय सांगतो, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची लेफ्ट मार्जिन 1 इंच आणि राईट मार्जिन 2 इंच असे सेट करा. क्वेश्चन स्टार्ट केला. बघा, सर्वात प्रथम मार्जिनचा क्वेश्चन आहे म्हटल्यानंतर लेआउटमध्ये इथे पेज सेटअपमध्ये जायचे आणि लेफ्ट मार्जिन किती तर 1. बघा इथे थोडाही ते ॲपेस्ट्रॉफी वगैरे काही सगळं कट करायचं आणि मग राईट मार्जिन जसं की बघा इथे कट करून दाखवतो, इथं क्लिक करून असं पूर्ण कट करा, पूर्ण सिलेक्ट करून डिलीट दाबलो होतो आणि 2 इंच अशा पद्धतीने आणि देन ओके. लेफ्ट 1 आणि राईट 2 ओके केलं आणि देन सेव्ह नेक्स्ट. त्यानंतर पुढील प्रश्न काय सांगतो, योग्य फंक्शनचा उपयोग करून सेल रेंज L2 ते L21 मध्ये सर्व्हिसांची टोटल काढा. बघा क्वेश्चन स्टार्ट करा, परत टोटलचा क्वेश्चन आहे. L1 L2 पासून ते L21 पर्यंत सिलेक्ट केले आणि या ठिकाणी सम वरती क्लिक करायचे. बघा टोटल सगळ्यांची आली, सेव्ह नेक्स्ट आपण आता करू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न सांगतो, सेल रेंज A4 ते H4 सिलेक्ट करायचे. बघा क्वेश्चन स्टार्ट केला, या ठिकाणी A4 तर बघा A कॉलम मध्ये A4 ते H4 आपण सिलेक्ट केलं आणि या ठिकाणी हेडिंग, या हेडिंगला मर्ज अँड सेंटर करायचं. तर आतमध्ये डायरेक्ट वरतून क्लिक करायचं नाही, आतमध्ये मर्ज अँड सेंटर ॲरोवरती क्लिक करायचं, ड्रॉपडाऊन ॲरोवरती आणि तिथे घ्यायचं मर्ज अँड सेंटर आणि देन सबमिट करायचं म्हणजे सेव्ह नेक्स्ट. पुढील प्रश्न, सपोर्ट मध्ये साऊंड फोल्डरमधील बर्ड नावाची जी फाईल आहे त्याचे ॲट्रिब्यूट बदलायचे. कसे बदलायचे बघा, सपोर्टला ओपन केले, साऊंडला ओपन केले. आता बरेच जणांकडे फाईलच ओपन होऊन जातात, तसं होता कामा नाही. जर झालं तर कॅन्सल करून ती फाईल आधी ओपन असेल ती क्लोज करा. ती कशी ओपन करायची काय ते सगळ्या गोष्टी बघा. सपोज माझ्याकडे ओपन झाली, काय करायचं, याला पहिलं क्लोज आणि नंतरच आता काही असेल ते बघा कॅन्सल करा, मिनिमाइज करा. का एखादी फाईल ओपन आहे का चेक करायची खाली आणि असेल तर ते पहिलं हे करा. सपोर्टमध्ये जायचं, साऊंडमध्ये जायचं, राईट बटन क्लिक, प्रॉपर्टीज आणि ते रीड ओनली आणि देन अप्लाय, ओके आणि सेव्ह नेक्स्ट करायचं. पुढील प्रश्न सांगतो, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा. त्या ठिकाणी सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा. न्यू ब्लँक, किती स्लाइड इन्सर्ट करायचे आहे तर दिलेल्या प्रेझेंटेशन सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा. दुसऱ्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स टाकून पिक्चर हे नाव लिहायचं. बघा एकच स्लाइड इन्सर्ट करायची होती, स्लाइड इन्सर्ट केली, टेक्स्ट बॉक्सच्या साहाय्याने इथे पिक्चर हे नाव आपल्याला इथे यायचं. परत इथे तुम्ही बघू शकता की आपल्याकडनं एक्स्ट्रा स्पेस तो आला, तो कट करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा मार्क्स जाणार नाही. तेवढ्या स्पेसमुळे तुमचा मार्क्स जाऊ शकतो. पुढील प्रश्न काय सांगतो, दिलेल्या डॉक्युमेंटसाठी 1.5 इंच लेफ्ट मार्जिन सेट करायचं. अगेन सेम क्वेश्चन, आता आपण जसं पाठीमागे एक मार्जिनचा क्वेश्चन सेट केला होता तसंच हा क्वेश्चन आहे. लेआउटवरती क्लिक करायचं, मार्जिनवरती क्लिक करायचं, कस्टम मार्जिन आणि या ठिकाणी आपल्याला लेफ्ट मार्जिन जे आहे तर 1.5 आणि ओके करायचं. मी मागच्या प्रश्नामध्ये इकडनं केला होता, इकडनंही तुम्ही करू शकता. परीक्षेमध्ये तुम्ही कुठनंही इथून गेला तरी बरोबर येतो आणि इथून सोडला तरी पण बरोबर येतो. बीट ऑफिसचं जे सॉफ्टवेअरमध्ये आपण प्रॅक्टिस करतो मुलांना, त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन बरोबर सोडूनही ते करेक्ट येत नाही, तर त्याचं टेन्शन घेऊ नका. परीक्षेच्या सॉफ्टवेअरमध्ये असं काही होत नाही, तिथे बरोबर येतात ते उत्तर. ओके केलं आणि सेव्ह नेक्स्ट. पुढील प्रश्न सांगतो की कॉलम सी सिलेक्ट करायचं. पण आता बघा इथे काय दिलं, कॉलम सी पुढे ब्रॅकेटमध्ये कॅन्डिडेट आय डी हे नाव दिले. मग इथे फक्त सी कॉलममधील कॅन्डिडेट आय डीवरतीच क्लिक करा आणि Z2A म्हणजे लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट या ऑर्डरमध्ये त्याला सेट करायचं. बघा होम टॅबमध्येच इथे शॉर्ट अँड फिल्टर यावरती क्लिक करून इथे घ्यायचं Z2A आणि देन सेव्ह नेक्स्ट. दिलेल्या स्प्रेडशीटमधून होम लोन वर्कशीट काढून टाका. क्लिक टू स्टार्ट त्यावरती क्लिक करून प्रश्न स्टार्ट केला. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये होम लोन शीट काढून टाका. होम लोनवरती मी अगोदर क्लिक केले, राईट बटन करायचं त्यावरतीच बरोबर उजवं बटन माऊसने आणि डिलीट शीट. बघा अशा पद्धतीने डिलीट शीट झालेली आहे. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व टेक्स्टला डार्क ब्ल्यू करा. आता बघा प्रश्न स्टार्ट केला, सर्व टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी बघा इथे सिलेक्ट ऑल किंवा कंट्रोल ही करू शकता आणि इथे टेक्स्ट कलर डार्क ब्ल्यू, हा डार्क ब्ल्यू कलर आपण सिलेक्ट केला. सर्व टेक्स्टचा कलर डार्क ब्ल्यू झालेला आहे. आता मित्रांनो इथं वेळेस थोडा कमी राहिला, मध्ये मला व्हिडिओ थोडासा
रेकॉर्ड करून थांबून एक काम होतं, त्यामुळे थोडंसं वेळ कमी राहिला, थोडं स्पीड न घेतो त्याला. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम बी ची रुंदी विड्थ ॲटो फिट आपल्याला चेंज करायची, ॲटो फिट करायची. बघा कॉलम बी सिलेक्ट करा आणि इथे फॉर्मॅटमध्ये ॲटो फिट कॉलम विड्थ हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि 7 नेक्स्ट करायचं. बघा हा व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या. इथपर्यंत जर तुम्ही बघत आलेला असाल तर नक्कीच तुम्ही भरपूर प्रश्नांसाठी रेडी झालेले असताल आणि पुढे सुद्धा अजून काही व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 3 कॉलम असलेला टेबल इन्सर्ट करायचं. बघा इन्सर्टवरती क्लिक करायचं. टेबलमध्ये परत एकदा इन्सर्ट टेबल, हा क्वेश्चन सेम आपल्याला एक आला होता, 3x3 असा आहे, 3 रो आणि 3 कॉलम. यस, आणि त्यानंतर ओके करायचं आणि पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं. बघा मित्रांनो इथे क्लिक करायचं. बरेच जण त्याला असं सिलेक्ट करत बसतात. नो, दिस इज द रॉंग वे टू सिलेक्ट द टेबल. इथे क्लिक करा आणि डिझाईनमध्ये शेडिंगमध्ये ऑरेंज कलर निवडा या पद्धतीने आणि मग 7 नेक्स्ट करा. पुढील क्वेश्चन काय सांगतो बघा, दिलेल्या MS पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये 4 अतिरिक्त स्लाईड ॲड करायचे आहे आणि स्लाईड सुरू करताना दुसरी स्लाईड हाईड करायची. हा क्वेश्चन सुद्धा पॉवर पॉईंट तुम्हाला परीक्षेला पाहायला भेटेल. इथे बघा 4 अतिरिक्त स्लाईड, परत तेच मी सांगितल्याप्रमाणे जर स्लाईडचं नाव नसेल तर ब्लँक स्लाईडच घ्यावी. आता पहिली किती स्लाईड होती तर 1 होती. आता आपण नवीन 4 स्लाईड टाकल्या म्हणजे टोटल झाल्या 5 स्लाईड. क्वेश्चन परत स्टार्ट करतो, माझं लक्षात नाही राहिली स्लाईड किती होते. बघा एक होती ऑलरेडी. ओके, 1 2 3 4 आणि पहिली स्लाईड आपल्याला दुसरी स्लाईडला पोहायची. 2 नंबरच्या स्लाईडवरती क्लिक करून राईट बटन त्या स्लाईडवर क्लिक करायचं आणि इथे बघा हाईड स्लाईड आणि 7 नेक्स्ट. बरेचसे मुलं म्हणतात सर हे शॉर्टकट केले तर जमतील का? हो, चालतात. सपोर्टमध्ये जायचं, त्यानंतर होममध्ये जायचं, इंडेक्समध्ये जायचं, ग्राफिक्समध्ये जायचं आणि इथे ही जी फाईल आहे याचं नाव बदलायचं. Image2ला Graphics2 मध्ये कन्वर्ट करायचं. बघा Graphics2 मी सिलेक्ट केलं, Ctrl+C, राईट बटन क्लिक, रिनेम, Ctrl+V. JPG ॲज इट इज जसं तसं राहू द्यायचं. बाहेर क्लिक मात्र करा. बरेचसे मुलं बाहेर क्लिक न करता 7 नेक्स्ट करतात, तसं करू नका. पुढील प्रश्न काय सांगतो, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 टायटल अँड कंटेंट लेआउट असलेले स्लाईड सर्वात शेवटी इन्सर्ट करायचं. सेम क्वेश्चन रिपीट आलाय. शेवटची स्लाईड सिलेक्ट केली, न्यूमध्ये टायटल अँड कंटेंट 1 अगेन टायटल अँड कंटेंट 2 अशा 2 स्लाईड आपण इथे ऍड केल्यात. सेकंड लास्ट क्वेश्चन आपला, दिलेल्या डॉक्युमेंटमधील आर्टिस्टिक पेज बॉर्डर लागू करा. क्वेश्चन स्टार्ट केला, यामध्ये डिझाईनवरती आपण क्लिक केले आणि इथे बॉर्डर आणि इथे आर्टिस्टिक. आता इथे आल्यानंतर भरपूर कन्फ्युजन होतं की आर्टिस्टिक कोणत्या बॉर्डरचं नाव आहे. तसं नाही आहे, कोणतीही बॉर्डर सिलेक्ट करा, कलाकृती असलेली एक बॉर्डर तिथे आली. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आपला काय सांगतो, हार्डवेअर फोल्डरमधून हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं, ही फाईल राईट बटन क्लिक करून कॉपी करायची, बॅक जायचं आणि होममध्ये इंडेक्समध्ये इथे याला पेस्ट करायचं आणि 7 नेक्स्ट करायचं. बघा या ठिकाणी आपले 35 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहे. ही परीक्षा आपण मुद्दाम प्रॅक्टिकल बेस ठेवली होती, याच्यामध्ये कुठल्याही थेअरीचं बर्डन नको. अगोदर प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थ्यांना आपण तयार घेऊयात, मग त्यानंतर थेअरीचेही काही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तेही तुम्हाला मी अवेलेबल करून देतो. प्रॅक्टिस टेस्ट आहे ही, यामध्ये बरेचसे क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटू शकतात परीक्षेत, त्यामुळे व्हिडिओ छान पद्धतीने बघा. एंड टेस्टवरती आपण क्लिक केले, यस करायचे. या ठिकाणी अगेन तुम्हाला लास्टला पासवर्ड इन्सर्ट करावा लागेल, जो तुम्ही सुरुवातीला टाकला होता, तुम्ही ID तुमचा इरासाठी जो तुम्हाला दिला होता तो. अशा पद्धतीने तो इन्सर्ट केला आणि इथे दिसतो बघा, तो इथे तुम्ही जर बघितलं तर तोच मी इथे फिल केला, यस केले. बघा 35 मार्काची एक्झाम होती, 35 मार्क आपल्याला मिळालेले आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो 35 पैकी 35 मार्क्स आपल्याला पडलेत. ॲनालिस्टवरती क्लिक करायचे. या ठिकाणी बघा क्वेश्चन वाईज ॲनालिस्टवरती क्लिक करायचे. सर्व ग्रीनमध्ये आलेत, याचा अर्थ सर्व उत्तर आपले बरोबर आले आहेत, एकही प्रश्न चुकलेला नाही आहे. अशा पद्धतीने जरी ते चुकलं असलं तर रेडमध्ये दाखवतं आणि जो चुकलेला प्रश्न तुम्ही ते खाली वाचू शकता की कोणता प्रश्न चुकला, बट या ठिकाणी एकही प्रश्न आपला चुकलेला नाही आहे. सो अशा पद्धतीने ही होती प्रॅक्टिकल बेस एक्झाम. तुम्हाला अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू. आणि हां, MSCIT करणारे तुमचे जे विद्यार्थी मित्र असतील तुमच्या कॉलेज स्कूलमधील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.